नाशिकचा हाय प्रोफाईल भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन त्याच्या गोरखधंद्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। मागील 3 दिवसापासून राज्यात त्याच्याच काळ्या कारनाम्याची चर्चा होतीये। सोबतच त्याच्याशी जवळीक असलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबद्दल देखील राज्यात संतापाची लाट उसळली आहे। कॅप्टन खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ पाहून रुपाली चाकणकरांचे त्यांच्याशी किती घनिष्ठ संबंध होते हे सर्वांनी पाहिले, त्यामुळे साहजिकच चाकणकरांची चांगलीच अडचण झाली। अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी या मागणीने जोर धरलेला असताना शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। पण गोष्ट राजीनाम्यावरच थांबणार नाही हे आता दिसून येते, कारण त्यांना या प्रकरणी अटक करून सह आरोपी करण्यात यावं, त्यांची कसून चौकशी करण्यात यावी अशा देखील मागण्या समोर येतात। दरम्यान चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष झाल्यापासून ते आजपर्यंतची त्यांची वादग्रस्त कारकीर्द आता चर्चेत आली। त्यांची राजकारणात एंट्री कशी झाली, त्यांना राष्ट्रवादीतलं महिला प्रदेशाध्यक्षपद आणि आयोगाचं अध्यक्षपद कसं मिळालं, दोनच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चाकणकरांनी बचत गटाचं काम करत असताना इथपर्यंत मजल कशी मारली, त्यांचा राजकीय प्रवास या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देनंद। मंडळी, रुपाली चाकणकर या मूळच्या पुण्यातल्या दौंडमधील रहिवासी। त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून शिक्षण घेतलं। दरम्यान लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे साहजिकच त्याही पुढे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या पुणे शहरात सक्रिय झाल्या। विशेषतः महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी उपक्रम राबवले। 2002 मध्ये त्यांच्या सासू रुक्मिणी चाकणकर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या। त्यांचाच वारसा चालवण्याचं काम पुढे रुपाली चाकणकर करू लागल्या। सामाजिक कामाचा एक भाग म्हणून बचत गटासंदर्भात त्यांनी चांगलीच कामं केली। त्यांचं कौतुक म्हणून 2007 मध्ये त्यांना पुणे शहरात पुरस्कार देखील मिळाला होता। पुण्यातील शाळा आणि कॉलेजमध्ये त्यांनी स्वच्छंदी भरारी अभियान नावाचा उपक्रम राबवला, त्यामुळे त्या चर्चेत आल्या आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेवर काम करण्याची संधी मिळाली। 2008 मध्ये त्यांनी पक्षाच्या वतीने खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली। पुढे पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी धुरा सांभाळली। दरम्यान 2022 ची पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा लढवली, पण त्यांचा धक्कादायक पराभव झाला। तरीही त्या पक्षाचं काम जोमाने करत राहिल्या। त्यांचं राजकारण पुणे शहरापुरतच मर्यादित असलं तरी पक्षातील एक आक्रमक चेहरा म्हणून त्या पुढे येत होता। पण 2019 मध्ये पुणे शहर अध्यक्ष पदावरून त्यांना तडकाफडकी काढून टाकल्याचं सांगितलं जातं। याचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही। नंतर मात्र काही दिवसातच त्यांची अचानकपणे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली। या निवडीमुळे त्यावेळी पक्षातील अनेकांना आश्चर्य वाटलं होतं, कारण तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पद रिक्त झालं होतं आणि एवढी मोठी जबाबदारी आता रुपाली चाकणकर यांच्या खांद्यावर देण्यात आली होती। नंतर 2 वर्षांनी म्हणजे ऑक्टोबर 2021 मध्ये चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी देखील वर्णी लागली। त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा त्यांना या पदावर संधी देण्यात आली। या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो। त्यांची पुन्हा नियुक्ती झाल्याने त्या 2027 पर्यंत या महत्त्वाच्या पदावर राहणार होत्या, पण त्याआधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला। सध्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या कार्यरत राहतील, पण या सगळ्या राजकीय प्रवासात त्या कायमच चर्चेत राहिल्या आणि त्यांच्यावरही अनेकांनी टीकेची झोड उठवली। 2019 मध्ये महिला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांची महाराष्ट्राला ओळख झाली, कारण वेगवेगळ्या नेत्यावर त्या बोलत राहिल्या। महिला प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी चित्रा वाघ यांना अंगावर घेतलं। चित्रा वाघ यांनी पळून जाण्याची भूमिका का स्वीकारली असा प्रश्न त्यांनी विचारला होता। त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या होत्या की मी राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष असताना रुपाली चाकणकर यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं। मी त्यावेळी त्यांच्या पाठीशी उभी राहिले आणि मी राजीनामा दिल्यामुळेच त्या महिला प्रदेशाध्यक्ष झाल्या हे त्यांनी विसरू नये। पुढे चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले। त्यावर देखील चाकणकरांनी चित्रा वाघ यांना चांगलंच घेरलं होतं। ज्यांचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकला आहे त्यांना बोलण्याचा काय अधिकार, अशी टीका त्यावेळी चाकणकर यांनी वाघ यांच्यावर केली होती। अमृता फडणवीस असतील यांनाही चाकणकरांनी सोडलं नाही, पण रुपाली चाकणकर कितीतरी प्रकरणामध्ये मूग गिळून गप्प बसल्याची देखील टीका त्यांच्यावर आजही केली जाते। धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी भयंकर आरोप केले होते। याशिवाय पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातही संजय राठोड यांच्यावर आरोपांचं वादळ उठलं होतं। पण अशा परिस्थितीत रुपाली चाकणकर यांनी मात्र मौन बाळगल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता। एवढंच काय तर आता त्यांचा राजीनामा झाल्यानंतर फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या घटनेचं उदाहरण दिले जाते। डॉक्टर तरुणीच्या हातावर सुसाईड नोट आढळली होती। त्यात तिने PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं लिहिली होती। बदने यांनी आपल्यावर 4 वेळा अत्याचार केला, तर दुसऱ्या व्यक्तीने देखील आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप डॉक्टर तरुणीने केला होता। त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे थेट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचले होते। पण या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटणचा दौरा केला आणि पत्रकार परिषद घेतली। त्यात रुपाली चाकणकर यांनी मयत डॉक्टर तरुणीचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप झाला होता। त्यावर सगळ्या महाराष्ट्रात चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती। महिलांनी रस्त्यावर उतरून त्यासाठी आंदोलन केली होती।
बीडमध्ये तर लोकांनी थेट टावर चढून आंदोलन करत राजीनाम्याची मागणी केली होती। त्यावेळी हे तापलेलं प्रकरण पाहून अजितदादांनी देखील चाकणकरांवर नाराजी व्यक्त केली। त्यांचं आयोगाचं अध्यक्षपद देखील काढून घेण्यात येणार होतं, पण पक्षातलीच एका वरिष्ठ नेत्याने त्यावेळी चाकणकरांची पाठराखण करत त्यांना पदावर कायम ठेवल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात देखील रुपाली चाकणकर यांनी मृत महिलेचं चारित्र्यहनन केल्याचा आरोप सुषमा अंधारे आजही करतात। राष्ट्रवादीतीलच रुपाली पाटील ठोंबरे या देखील कायमच चाकणकर यांना धारेवर धरतात। एकाच पक्षात असून दोघींचं कधीच जमलं नाही। खरात प्रकरणात रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर अतिशय टोकाचे आरोप केलेत। बाकी ज्या वेळी राष्ट्रवादी पक्ष किंवा महायुतीतील नेत्यांच्या संदर्भात आरोप होतात, त्यावेळी रुपाली चाकणकर आयोगाच्या अध्यक्षपदावर असतानाही संशयास्पद भूमिका घेतात, असं नरेटिव्ह राज्यात सेट झालं होतं। आता नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकरांचे एवढे घनिष्ठ संबंध दिसून आले की चारही बाजूने त्यांची कोंडी झाली आणि त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की कॅप्टन खरात व त्यांच्या पत्नीला आम्ही आध्यात्मिक गुरु मानायचो, त्यामुळे त्यांच्या संस्थानाच्या कार्यक्रमाशी आम्ही जोडलेलो होतो, पण हे असं काही घडेल याची कल्पना नव्हती। या घटनेची पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील असा माझा विश्वास आहे, पण समाज माध्यमावर आपली बदनामी करणाऱ्यांना, अश्लील टीका टिप्पणी करणाऱ्यांना आपण कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचेही चाकणकर आवर्जून म्हणाल्या। तर दुसरीकडे चाकणकर यांचा केवळ राजीनामाच नाही, तर त्यांना खराच्या प्रकरणामध्येही अटक करून त्यांची चौकशी करावी, त्यांना सह आरोपी करण्यात यावं, त्यांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात यावी, अशा मागण्या समोर येत आहेत। त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।